नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या YouTube चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, या YouTube चॅनलवर तुम्हाला विविध स्पर्धा परीक्षेचे लेटेस्ट अपडेट्स तर मिळतातच, त्याचबरोबर तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही लवकरात लवकर देण्याचा आम्ही प्रयत्न करीत असते। त्याचबरोबर बऱ्याच विद्यार्थ्यांची रिक्वेस्ट होती की त्यांना डेमो लेसन कशा पद्धतीने घ्यायचा आहे याविषयीची विस्तृत माहिती हवी होती। त्याकरिता आपण ऑलरेडी एक प्लेलिस्ट लॉन्च केलेली आहे, ज्यामध्ये आपण मुलाखती आणि डेमो लेसनची तयारी कशा पद्धतीने करू शकता याविषयीची माहिती दिलेली आहे। त्या भाग 1 जर तुम्ही पाहिला नसेल तर कृपया करून तो भाग पाहून घ्या, कारण त्यानंतर तुम्हाला या भागाची लिंक ही लगेचच्या लगे मिळून जाईल, म्हणजे ती माहितीही कळून जाईल। त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, आपण या संदर्भात पीडीएफ सुद्धा लॉन्च केलेला आहे, ज्यामध्ये तुम्हाला विस्तृत अशी माहिती ही सर्वपणे अवेलेबल होऊन जाईल, जेणेकरून तुम्हाला स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातूनही ती उपयुक्त ठरेल। त्याचबरोबर केव्हीएस टीचर रिक्रुटमेंट करिता सुद्धा ती अत्यंत उपयुक्त अशी पीडीएफ आपण बनवलेली आहे। आणि तुम्ही जरी कुठेही ॲज अ टीचर म्हणून इंटरव्ह्यूला जाणार असाल तर तिथे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी ही पीडीएफ अत्यंत उपयुक्त अशी ठरणारी आहे। त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर जर ती पीडीएफ घेतली नसेल तर घेऊन टाका, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारचा अभ्यासामध्ये व्यत्यय येणार नाही। आणि त्याचबरोबर आपण त्या पीडीएफच्या आधारित जे मुद्दे आपण घेतलेले आहेत ते मुद्दे आपण परत सांगणार नाही आहोत, आणि यामध्ये आपण नवीन मुद्द्यांचा समावेश करणार आहोत, कारण वारंवार तेच ते रिपीटेशन आपल्याला करायचं नाही आहे। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्त्वपूर्ण असा मुद्दा आज आपण घेतलेला आहे, ज्यामध्ये मुलाखत आणि डेमो लेसनची तयारी करण्याकरिता सर्वात महत्त्वपूर्ण मुद्दा जो आहे म्हणजेच कम्युनिकेशन स्किल हे नेमकं कसं डेव्हलप करायचं, यामध्ये कोणकोणते मुद्दे लक्षात ठेवायला पाहिजे आणि यावर आधारित तुम्हाला कशा पद्धतीने गुणगान केलं जातं, अशा वेगवेगळ्या मुद्द्यांचा विस्तृत विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या, सबस्क्राइब बटनच्या शेजारी असलेलं बेल बटनही क्लिक करून घ्या, कारण असेच अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला वेळच्या वेळी प्राप्त होईल। विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक बनणं ही एक महत्त्वपूर्ण प्रक्रिया आहे, तुमच्या लाईफ मधली ही महत्त्वपूर्ण पडाव आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला मुलाखत आणि डेमो लेसनची तयारी करणं ही तितकंच गरजेचं आहे। कारण तुमच्याकडे कितीही विषय ज्ञान असला तरी मुलाखत घेणारा ऑन द स्पॉट तुम्ही कशा पद्धतीने ते रिप्रेझेंट करता यावरच तुम्हाला गुणगान हा करणारा असतो। त्यामुळे तुम्हाला त्यामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण असा मुद्दा म्हणजे तुमच्या शिकवण्यामध्ये एक कम्युनिकेशन स्किल असणं गरजेचं आहे। आता हे कम्युनिकेशन स्किल म्हणजे नेमकं काय, तर तुम्हाला जेव्हा तो प्रश्न विचारतो मुलाखती घेणारा व्यक्ती, किंवा तुम्हाला एखादी पॉइंट देतो की त्याबद्दल तुम्ही स्पष्टीकरण करा किंवा त्याविषयी अधिकाधिक माहिती सांगा, असे जेव्हा तुम्हाला म्हटलं जातं, तेव्हा तुमच्या एका स्वभावामध्ये तुमच्या रिप्रेझेंट करण्याच्या गोष्टीमध्ये एक व्यवस्थितपणा असला पाहिजे, एक टापटीपणा असला पाहिजे, आणि हीच गोष्ट तो इंटरव्ह्यूअर खूप चांगल्या पद्धतीने पाहतो। आणि त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पण कॉम्पिटिशन माहिती आहे की तुम्हाला एकाच 5 प्रमाणात कॉम्पिटिशनला सहभागी द्यायचा आहे, आणि यामध्ये तुम्हाला 5 कॅन्डिडेट जे आहेत, समजा तुमच्या 5 जागा रिक्त आहेत, तिथे 25 कॅन्डिडेट बोलवलेले आहेत, त्यापैकी एक तुम्ही सोडल्यानंतर 24 कॅन्डिडेटला तुम्हाला बीट करायचं आहे, आणि तुमचं रिप्रेझेंटेशन आणि तुमचं प्रेझेंटेशन स्किल त्याच्यापेक्षा कसं चांगलं आहे हे दाखवायचं आहे। मग त्यामधला अत्यंत महत्त्वपूर्ण मुद्दा म्हणजे कम्युनिकेशन स्किल याविषयी आपण माहिती घेत आहोत। कम्युनिकेशन स्किल म्हणजेच आपण एकमेकाला जेव्हा बोलतो किंवा आपल्याला कोणी प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर आपण कशा प्रकारे सादरीकरण करतो, किंवा आपण जेव्हा एखादी घटक आहे विद्यार्थ्यांना प्रश्न विचारतो पाठामध्ये म्हणा, किंवा तुम्हाला जेव्हा वर्गामध्ये तुम्ही ऑन द स्पॉट क्लास घेताना इतर कोणत्याही गोष्टीमध्ये जेव्हा तुम्ही रिप्रेझेंट चांगल्या पद्धतीने करता, त्यालाच आपण कम्युनिकेशन स्किल असे म्हणतो। आणि ॲज अ टीचर म्हणून तुम्ही ही गोष्ट अत्यंत तुम्हाला महत्त्वपूर्ण आहे, फक्त इथेच नाही तर तुमच्या आयुष्यातील कुठल्याही गोष्टीसाठी, म्हणजे तुम्ही अधिकारी वर्गाची परीक्षेची तयारी सुद्धा करीत असाल तर तिथे सुद्धा तुम्हाला कम्युनिकेशन स्किल ही चांगली असणं गरजेचं आहे। आता नेमकं या कम्युनिकेशन स्किल मध्ये कोणकोणत्या बाबीवर लक्ष द्यायला हवं आणि कशा पद्धतीने आपण कम्युनिकेशन स्किल आपली सुधारायला हवी किंवा कशी रिप्रेझेंट करायला हवी याविषयी आपण माहिती घेऊया। विद्यार्थी मित्रांनो, कम्युनिकेशन स्किल मध्ये सर्वात पहिला आणि महत्त्वपूर्ण मुद्दा म्हणजे तुमचा आय कॉन्टॅक्ट असला पाहिजे। कम्युनिकेशन म्हणजे प्रत्येक 2 व्यक्ती किंवा तुमचा आणि तुमच्या बरोबर असलेल्या पूर्ण गटाचा हा सहसंबंध असतो। म्हणजे तुम्ही एखाद्या वर्गामध्ये गेलेला आहात, 20 ते 30 विद्यार्थी तुमच्याकडे शिकण्यासाठी आतुरतेने पाहत असतात आणि तुम्ही त्यांना घटक हा शिकवत असता, त्यावेळेस तुम्हाला फक्त एकाच विद्यार्थ्याकडे तुम्ही आय कॉन्टॅक्ट ठेवून जर पूर्ण पाठ शिकवला तर ते अर्थातच इम्प्रेसिव्ह ठरणार नाही आहे। तर तुम्हाला सगळ्याच विद्यार्थ्यांकडे लक्षही द्यायचं आहे, त्याचबरोबर वर्ग नियंत्रणही करायचं आहे, तुमचा पाठही चांगल्या पद्धतीने रिप्रेझेंट करायचा आहे, आणि हे सगळं तुम्ही फक्त आणि फक्त आय कॉन्टॅक्ट जर तुमचा चांगल्या पद्धतीने असेल तरच करू शकता। त्याचबरोबर तुम्हाला इंटरव्ह्यूअरचे सुद्धा एक्सप्रेशन पाहण्याकरिता थोडंसं तुम्ही पाहू शकता, जेणेकरून त्याचं एक्सप्रेशन कसं येत आहे त्या व्यक्तीचं, त्यावरून तुमच्यामध्ये काही चुका होत आहेत का हे सुद्धा तुम्हाला इन्स्टिंक्टली मनामध्ये तुमच्या ते येणार ती गोष्ट, आणि त्यानुसार तुम्हाला त्यामध्ये बदल करायचा असतो।
आणि विद्यार्थी मित्रांनो, दुसरा महत्त्वपूर्ण मुद्दा म्हणजे हजरजबाबीपणा सुद्धा तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. कारण बऱ्याच वेळा तुम्हाला इंटरव्ह्यूअर हा क्रॉस करण्याचा सुद्धा प्रयत्न करू शकतो आणि ज्या वर्गाचे म्हणजे आता समजा तुम्ही 1ली ते 5वी आणि 6वी ते 8वी वर्गाच्या जे इंटरव्ह्यू आहे डेमोसाठी जात आहात, तेव्हा तुम्हाला जास्त विद्यार्थी क्रॉस करणार नाही आहेत. परंतु जसा जसा विद्यार्थ्यांचा स्तर हा वाढत जातो त्या ठिकाणी तुम्हाला असेही विद्यार्थी मिळतील की जे विनाकारण तुम्हाला क्रॉस करतील आणि विनाकारण तुमच्या प्रश्नाला प्रतिप्रश्न तयार करतील की हे असंच का, हे असं नाहीये, तर हे तुमचं चुकीचं आहे. अशा प्रकारे सुद्धा तुम्हाला प्रश्न हे प्रतिप्रश्नामध्ये येऊ शकतात. त्यामुळे तिथे तुम्हाला काय करायचंय की तुम्हाला तुमचा संयम ठेवायचा आहे. ऍज अ टीचर म्हणून तुम्हाला ती गोष्ट लक्षात घ्यायची आहे. ऍज अ फीडबॅक तुम्हाला समजून घ्यायचा आणि तो फीडबॅक तुम्हाला असा समजून घ्यायचा आहे की जर खरंच त्याच्यामध्ये तथ्य असेल तर तुम्ही तो फीडबॅक ऍक्सेप्ट करून घ्यायचा. सॉरी म्हणून तिथे तुम्ही ते ऍक्सेप्ट करायचं. इट्स माय मिस्टेक म्हणून सुद्धा तुम्ही ऍक्सेप्ट करून घेतला आणि त्यानंतर तुमचा पाठ व्यवस्थित शिकवायला चालू केला तरी सुद्धा तुमचं इम्प्रेशन हे चांगलं राहतं. परंतु बरेच उमेदवार काय करतात की आपली मिस्टेक मान्य करत नाहीत आणि मग ती तशीच कंटिन्यू करतात आणि त्यामुळे उलट तुमच्या पाठाचं इम्प्रेशन हे निगेटिव्ह आणि नकारात्मक ठरतं. आणि इंटरव्ह्यूअर सुद्धा तुम्हाला बऱ्याच वेळा एखाद्या वेळेस तुमचं चुकलं असेल खरंच पाठ रिप्रेझेंट करताना किंवा मग तुमचा कुठलीही शुद्धलेखनामध्ये चूक झालेली असेल तर तिथे सुद्धा तुम्हाला ती गोष्ट ऍक्सेप्ट करावी लागते आणि मग पुन्हा नंतर ही चूक होणार नाही अशा स्वरूपात तुम्हाला ते रिप्रेझेंट करून तो मॅटर तिथेच तुम्ही सॉर्ट आउट करायचा असतो. परंतु बरेच उमेदवारांचं काय होतं की ते स्वतःची चूक मान्य करत नाहीत आणि तीच पुढे कंटिन्यू करतात. आणि कम्युनिकेशन स्किलमध्ये हे पण अत्यंत महत्त्वपूर्ण मुद्दा आहे की तुम्ही तुमचा फीडबॅक जो कुणी देत आहे त्याचा फीडबॅक हा व्यवस्थितरित्या घ्यायला हवा आणि तो जर चुकीचा असेल जो तुम्हाला माहित आहे तरी सुद्धा तुम्ही त्याला म्हणायला पाहिजे की आपण ही दुरुस्ती करूयात. परंतु तुम्ही ते जर चूक नसेल तर तुम्ही त्याच्याविषयी जास्त गांभीर्याने किंवा वाईट वाटून घेण्याचं कारण नाही आहे. तर अशा प्रकारे अत्यंत महत्त्वपूर्ण असे आपण 2 मुद्दे पाहिले. त्यानंतर अत्यंत महत्त्वपूर्ण असा तिसरा मुद्दा म्हणजे कम्युनिकेशन स्किलमध्ये तुम्ही ज्या वर्गासाठी किंवा ज्या इंटरव्ह्यूअरला प्रश्न ज्यांनी ते विचारलेला आहे किंवा ज्या वर्गासाठी तुम्ही प्रश्न विचारत आहात म्हणजे विद्यार्थ्यांना की त्यांच्याकडून तुम्हाला आन्सर घ्यायचे तर तुम्हाला कधीही रेडीमेड आन्सर त्यांना प्रोव्हाइड करायचं नाहीये. म्हणजे कसं तर तुम्हाला समजा एखादी घटक तुम्हाला शिकवायचा आहे आणि त्या घटकाशी संबंधित तुम्ही इतर माहिती त्यांना सांगत आहात म्हणजे अपूर्णांक ही संकल्पना जर तुम्हाला त्यांना शिकवायची आहे आणि तुम्ही ऑलरेडीच मग अपूर्णांक म्हणजे यापासून सुरुवात केली आणि अपूर्णांकाची पूर्ण व्याख्या जर तुम्ही फळ्यावर लिहून काढली तर ते कधीही इम्प्रेसिव्ह ठरणार नाही आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमचा जो वर्ग आहे विद्यार्थी वर्ग त्यासमोर तुम्हाला लक्षात ठेवायचं की त्यांचं पूर्वज्ञान कुठपर्यंत असेल त्या पूर्वज्ञानावर आधारित तुम्हाला त्यांचे प्रश्न विचारायचे आणि मॅक्झिमम त्यांच्याकडून उत्तरे काढून घेण्याचा प्रयत्न करायचा. याचे फायदे असे की तुमच्या वर्गामध्ये शांतताही राहील आणि तुम्ही चांगल्या प्रकारे पाठ रिप्रेझेंट करू शकाल. त्याचबरोबर तुम्हाला जेव्हा तुम्ही प्रश्न विचारता त्याला पुढच्याला उत्तर देण्याचाही वेळ देण्याची तुम्हाला तितकीच गरज आहे. त्याचबरोबर कम्युनिकेशन स्किलमध्ये अत्यंत महत्त्वाचा असा चौथा मुद्दा तुम्हाला सांगायचा झाला तर तुम्ही एक गुड लिस्नर असलं पाहिजे. म्हणजे जर तुम्हाला कोणी एखादी पॉइंट सांगत असेल किंवा प्रश्न विचारत असेल तर त्याचा प्रश्न सुद्धा तुम्ही तितक्याच आवडीने समजून घेणं हे गरजेचं आहे. थोडक्यात तुम्हाला जर कोणी प्रश्न विचारत आहे तर तो प्रश्न तुम्ही पूर्ण त्यांचा कंप्लीट होऊ द्या. इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा किंवा डेमोलेशन घेताना सुद्धा तुम्हाला जर ते पुढची व्यक्ती प्रश्न विचारत आहे आणि तुम्हाला लक्षात आलं की हाच प्रश्न विचारणार आहे अर्ध्या प्रश्नामध्ये पण त्यांना तुम्ही कट करून तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला लगेच चालू करायचं नाहीये. त्यांचा पूर्ण प्रश्न संपू द्यायचा. थोडे 1 ते 2 सेकंद तुम्ही वेळ घेऊ शकता जर तुम्हाला उत्तर येत असेल तरी सुद्धा आणि त्यानंतर तुम्हाला त्याचं उत्तर द्यायचं आहे. कारण यामध्ये तुमचा एक प्रकारचा त्यांच्याविषयी आदर सुद्धा निर्माण होतो आणि कम्युनिकेशन स्किल सुद्धा चांगली असते. आता बरेच उमेदवारांना असं होतं की त्यांनी इंग्रजी ग्रामर किंवा इंग्रजीचे टीचर असतील तर तेव्हा रिप्रेझेंट करताना त्यांना वाटतं की आपण मोठे मोठे शब्द वापरले तर आपलं डेमोलेशन हे प्रभावी पडेल किंवा आपलं कम्युनिकेशन स्किल हे चांगलं आहे असं ते दुसऱ्यांना समजून येईल. परंतु विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ज्या वर्गासाठी शिकवायचं आहे किंवा ज्या वर्गासाठी तुम्ही ऍज अ टीचर म्हणून जात आहात त्यांच्या वर्गाच्या अनुषंगाने तुमची भाषा रचना असली पाहिजे. म्हणजे समजा तुम्ही जर पहिलीच्या वर्गाला शिकवण्यासाठी इंग्रजी विषय घेतलेला आहे तर अगदी त्यांच्या लँग्वेज मध्येच तुम्हाला शिकवावं लागेल. ए म्हणजे ऍ असेपर्यंत उच्चार करून तुम्हाला शिकवावं लागेल. BAT बॅट असं तुम्हाला स्पष्टीकरण सहित हावभाव सहित शिकवावं लागेल. कारण जर तुमचा विद्यार्थी वर्ग हा लहान वर्ग आहे आणि तुम्ही खूप मोठे मोठे शब्द त्यांना सांगत आहात तर ते त्यांच्या डोक्यावरूनही जातील, त्यांना समजणारही नाही आणि परत ते वर्गात गोंधळ घालतील. आणि हीच महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. म्हणजे तुम्हाला पाठामध्ये स्वतः जसं तुम्ही इंटरॅक्टिव्ह आणि खूप जास्त पद्धतीने समाविष्ट आहात अगदी त्याच पद्धतीने पुढचीही व्यक्ती तेवढ्याच चांगल्या पद्धतीने त्यामध्ये समाविष्ट असणं हे गरजेचं आहे. थोडक्यात तुम्हाला सगळ्या बाबी हे लक्षात आल्या असतील की कम्युनिकेशन स्किलमध्ये तुम्हाला पुढच्या व्यक्तीचा काय चाललेला आहे किंवा काय रोग आहे ते पाहणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे.
त्यानंतर कम्युनिकेशन स्किल मध्ये तुम्हाला फंबलिंग हे अवॉइड करायचं आहे. आता हे कसं करणार, तर कम्युनिकेशन स्किल मध्ये फंबलिंग अवॉइड करण्यासाठी तुम्ही काय करू शकता की जर थोडंसं पॉज, व्यवस्थित बोलताना खूप असे प्रश्न एकदाच तुम्ही भराभर घ्यायला शिकवायचे नाहीये. थोडं 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 तुम्ही हळूहळू म्हणजे मेंटेन करा स्पेस. तुमची जी पेस आहे ती मेंटेन करा. त्या पेसनेच तुम्ही व्यवस्थितरित्या तो अभ्यास तुमचा गट आखा, त्यांच्या पुढे रिप्रेझेंट करा. जर तुम्हाला इंटरव्ह्यूअर सुद्धा प्रश्न विचारत असेल तर अगदी घाईगडबडीत फास्टमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करू नका किंवा खूपच स्लो सुद्धा उत्तर देऊ नका. त्यांचे प्रश्न कशा पद्धतीने आहेत अगदी त्याच स्पीडने तुम्हाला उत्तर द्यायचे आणि तिथेच तुमची कम्युनिकेशन स्किल ही लागू होणार आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमच्याकडे कॉन्फिडन्स असणं गरजेचं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, कॉन्फिडन्स गेन करण्यासाठी तुम्हाला त्याची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. आता प्रॅक्टिस तुम्ही कशी कराल, तर तुम्हाला काय करायचं आहे की तुम्ही आपल्या आरशासमोर थांबून तुमचे प्रश्न, तुमचे उत्तर, तुम्ही काय पाठ घेणार आहात तो आरशासमोर थांबून तुम्ही तो रिप्रेझेंट करायचा. किंवा तुम्हाला एक व्यक्ती दुसरा तुम्ही असं समजा की तो तुमचा इंटरव्ह्यूअर आहे आणि त्याला तुम्हाला प्रश्न विचारायला सांगा. आता तुम्ही म्हणताल की याचे प्रश्न कोणते विचारायचे, तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपली पीडीएफ घेतलेली असेल तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांना लगेचच लक्षात येईल त्यामध्ये आपण प्रश्न सुद्धा दिलेले आहेत. ते प्रश्न तुम्ही तुमच्या पुढच्या व्यक्तीला विचारायला लावायचे आणि त्याचे उत्तर तुम्ही काय देणार आहात हे अगोदरच तुम्ही विचार करायचा आहे आणि तुम्हाला रिप्रेझेंट करायचं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येकाच्या प्रश्नाची उत्तर ही सारखीच यावे असं गरजेचं आहे का? नाहीये. तर तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे तुमच्या अनुषंगाने तुम्ही ऍज अ टीचर म्हणून काय करणार आहात त्या अनुषंगाने आणि तुमचे प्रामाणिक उत्तर देणं हे गरजेचं आहे. कारण आदर्शवादी उत्तर देणाऱ्या विद्यार्थ्याला जास्त प्रमाणात क्रॉस केलं जातं. त्यामुळे तुम्हाला ही बाबी महत्त्वपूर्ण आणि लक्षात ठेवायची आहे. आणि ऍज अ टीचर म्हणून तुम्हाला पंक्च्युअल राहायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला कोणी कितीही रागवलं किंवा कितीही तुम्हाला काहीही बोललं तरी सुद्धा तुम्ही त्याला त्या भाषेमध्ये उत्तर न देता अगदी साजीवर सोजवळ भाषेमध्ये त्याला बोलायचं असतं. म्हणजे वर्गामध्ये सुद्धा खूप जरी गोंधळ झाला तरी तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर त्याचे निगेटिव्ह एक्सप्रेशन घेऊन ते दाखवायचं नाहीये. तर त्यांना तुमच्या पाठामध्ये समरस करण्याकरिता वेगवेगळ्या कृती, क्लृप्ती काय वापरता येतील हा इन्स्टंट तुम्हाला विचार करायचा आहे थोडक्यात. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण डेमो लेसन मध्ये कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला उपयुक्त पडतात त्यापैकी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी गोष्ट म्हणजे कम्युनिकेशन स्किल विषयी माहिती घेतलेली आहे. याबरोबरच आपण इतरही काही कोर्सेस लॉन्च केलेले आहेत ज्यामध्ये डेमो लेसन तुम्हाला कशा पद्धतीने घ्यायचा याविषयीची विस्तृत माहिती आहे. तर तुम्हाला तो कोर्स पाहायचा असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती लिंक अवेलेबल करून दिली जाईल. त्याचबरोबर तुम्हाला इतर काही माहिती हवी असेल तर ती सुद्धा तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्येची लिंक वरून घेऊ शकता. त्याचबरोबर कमेंटमध्ये सुद्धा तुम्ही विचारू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, हा सिरीज तुम्हाला कशी वाटत आहे हे सुद्धा कमेंट करा. आणि या व्हिडिओच्या पुढील व्हिडिओज आपण लवकरात लवकर अपलोड करावेत का याविषयी सुद्धा तुमचं सजेशन नक्कीच सजेस्ट करा. कारण तुमच्या सजेशननुसारच आपण हा व्हिडिओ पुढे कंटिन्यू करायचा किंवा आपण दुसरा टॉपिक घ्यायचा याविषयी माहिती ठरवतात.